पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये विषारी दारू प्राशन केल्यामुळे 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या दारू प्रकरणामधील मृतांच्या कुटुंबियांची शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली। हडपसर परिसरातील ज्या परिसरात हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। पुण्यामधील विषारी दारू प्रकरणामध्ये मृतांचा आकडा समोर आला आणि त्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांची शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी भेट घेतली। अशा अवैध दारू भट्ट्या चालतात, त्याच्यात इतके घाणेरडे सगळे पदार्थ टाकले जातात आणि त्यांच्या आरोग्यावरती हानी होते। या सगळ्या गोष्टी कुठेतरी पूर्णतः थांबल्या पाहिजेत आणि हे कुटुंब सगळं असंघटित क्षेत्रातले असल्यामुळे त्यांना घरटी एका व्यक्तीला नोकरी द्यावी। वयोवृद्ध जे महिला आहेत 65च्या वरच्या त्यांना संजय गांधी निराधार योजनेमध्ये सामावून घ्यावं आणि कुटुंबाच्या वतीने एक सर्वांनी मिळून पत्र देत जावी की कुठल्या एका व्यक्तीला आपण नोकरी द्यायची, बाकीच्या इतर मार्गाने पायावर उभं करण्याचा आपण प्रयत्न करू।